नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये। आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। जसं तुम्ही लास्टचा ब्लॉग बघितला असेल, आपण गेलो होतो चर्चगेट मध्ये। चर्चगेट मधली जी फेमस खाऊ गली ती आपण एक्सप्लोर केली होती बऱ्यापैकी। हालांकि मी प्रत्येक वेळेला सांगतो, आपण जिथे जिथे फूड कव्हर करायला जातो तिथे काही एकाएकी सगळ्या गोष्टी कव्हर होत नाही। ते आपल्याला पुन्हा पुन्हा जसं मी पुन्हा येईन तसं मी पण प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी सांगतो, त्या ठिकाणाला मी पुन्हा येईन आणि मी येतच राहील। ठीक आहे, कारण मी खाण्याचा हौशी आहे। म्हणजे माझे जे जुने सबस्क्रायबर्स आहेत, जुने जे फॅमिली मेंबर्स आहेत, त्यांना माहिती आहे आपण घरात पण रेसिपीज जेव्हा बनवायचो तेव्हा मी किती लेवलला जाऊन पागल व्हायचो। तसंच आज आपण मीरा रोड मध्ये आहोत, म्हणजेच ऑब्व्हियसली माझ्या एरियामध्ये एकदम रिलॅक्स आहे। ट्रॅव्हल नाही करायचं आपल्याला, एरियामध्येच फिरायचं आहे। सो बऱ्याचदा काय होतं ना की जशी जी नामांकित नावं आहेत, फेमस नावं आहेत, लालबाग, परळ, दादर, अंधेरी, माहीम, डोंबिवली, घाटकोपर वगैरे किंवा वसई विरार अशा टाईपची जी नावं आहेत ना ती फेमस आहे। त्याच्यामुळे लोकांना तिकडच्या गोष्टीच एक्सेप्ट असतात। सो तसंच जे प्लेसेस अनएक्सप्लोर्ड आहेत त्यांना आज तुमचा भाऊ एक्सप्लोर करणार आहे आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणार आहे की भाई मीरा रोड मध्ये किंवा इतर पण जे प्लेसेस फूड साठी फेमस नाहीयेत तिकडे जाऊन प्रयत्न करणार आहे की इकडे काय काय आपण खाऊ शकतो। तसंच मी मीरा रोडचा असल्यामुळे आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मीरा रोड मध्ये आल्यावर काय काय आपण खाऊ शकतो। आज आपण खाऊ गल्ली एक्सप्लोर नाही करत आहे, तर आपण असे वेगवेगळे प्लेसेस आहेत तिकडे जाऊन आपण फूड ट्राय करणार आहे। सो काही गोष्टी मीरा रोड मधल्या आम्ही सुद्धा ट्राय केलेल्या आहे, सो त्या तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न असणार आहे आणि इतरही ज्या आम्ही कधी स्वतःहून खाल्ल्या नाहीत त्या पण आपण खाऊन सांगणार आहे की हे खाऊ शकतो हा नाही खाऊ शकत। सो लेट्स गो। आज आपण मीरा रोड एक्सप्लोर करतोय। भाई मुंबईमध्ये राहतो तर सगळ्यात पहिले विषय वडापावचाच झाला पाहिजे। ठीक आहे, तर आपण सगळ्यात पहिले वडापाव कव्हर करणार आहोत। आपण सगळ्यात पहिले जाणार होतो माऊली वडापाव, जो की मीरा रोड मध्ये आम्ही टेस्ट केलेला सर्वात बेस्ट वडापाव आहे आणि त्याची चव एकदम ऑथेंटिक आहे आणि आपल्या मराठी माणसांच्या हाताला चव म्हणजे एक नंबर, त्यात काही वादच नाही। बट ते अनफॉर्च्युनेटली बंद आहे तिकडे। मी बघितलं, मला असं अरे यार शिट मॅन असं मला झालं होतं, बट कोई नाही, आपण बघूया थोड्या वेळामध्ये जर काय झालं परत ओपन तर। बट आता आपण मीरा रोड मधल्या अशा फेमस ठिकाणी आहोत जे ठिकाण म्हणजे क्लासेससाठी म्हणा, जॉबसाठी म्हणा, सगळ्या बारीकसुरीक गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत फेमस आहे ते म्हणजे की हे शांती शॉपिंग सेंटर, सगळ्यांना माहितीच असेल। सो इथे एक अशी गोष्ट मिळते ना खाण्यासाठी जी म्हणजे भाई एकदा खाल्लं ना परत परत येणार, आणि आम्ही ती खाल्लेली आहे। ते म्हणजे की चायनीज कटलेस। हा बाची एक नंबर। सो लेट्स गो। ते तरी चालू आहे नशीब माझं। आपण आलोय बाप्पा सीताराम स्नॅक्स कॉर्नर मध्ये। तुम्ही माझ्या मागे बघताय, यांच्याकडे मंचुरियन, चायनीज बेळ वगैरे सगळं, पण इथलं जे फेमस आहे ना ते तर मेन एक फ्रँकी आहे आणि दुसरं म्हणजे की चायनीज कटलेस। आपण जाऊया। आणि बहुतेक वेळेला म्हणजे मला कमेंट्स येतात की ऍड्रेस नाहीये, तर तुम्ही डिस्क्रिप्शन पण चेक करत जा, ऍड्रेस तुम्हाला आपोआप मिळेल। ओके, सो आपण सुरुवात करतोय चायनीज कटलेट पासून, जे आपण नॉर्मल खातो येलो कलरचं तसं नाहीये। आणि आतमध्ये शेव आहे, परत कोबी आहे आणि शेजवान चटणी आहे आणि बटाट्याची भाजी सुद्धा आहे आतमध्ये। बटाट्याचं फिलिंग आहे बघ, बटाट्याची भाजी। ओके, ती पण रेड मध्ये, म्हणजे सगळं त्यांनी शेजवान चटणीमध्ये रेडी केलेलं आहे। सो पूर्ण फील आपल्याला शेजवान चटणीचाच येणार आहे। आणि आम्ही इकडे क्लासेससाठी यायचो ना तेव्हा आम्ही इकडे नेहमी म्हणजे आमचं ठरलेलं असायचं। त्यांच्याकडे भरपूर प्रकारचे आहेत, मंचुरियन कटलेट पण येतं। सो आम्ही नॉर्मल कटलेट घेतल्या आणि हा एवढा फेमस आहे ना, म्हणजे भाई याची टेस्ट म्हणजे मला याची टेस्ट माहितीच होती, पण फर्स्ट बाईट खाल्लं ना तर स्पायसी आणि एकदम चटपटीत। मेन म्हणजे शेजवान चटणी आहे ना प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी असते टेस्ट, पण ही जी चटणी आहे ना म्हणजे आंबट पण आहे आणि स्पायसी पण आहे, जाड पण आहे, थिक पण आहे। बघा तुम्ही बघू शकता। आणि पूर्ण त्याचा भाजीतला फ्लेवर आहे जो बटाट्याचा, तो पण शेजवान चटणीचाच येतोय। आणि मध्ये मध्ये शेव कुरकुरीत खायला पण छान लागते, म्हणजे 10 on 10 आहे। हे चायनीज कटलेट आहे ना, हायली रिकमेंड करते तुम्हाला, तुम्ही डेफिनेटली या। आणि स्टेशन पासून पण जवळ आहे, 2 मिनिटाच्या अंतरावर आहे। इकडे आलात माझ्या मागेच तुम्ही बघू शकता स्टेशन आहे कम्प्लीट। सो मस्त इकडे यायचं आणि खाऊन जायचं। चटणी बघा ना भाई केवढी जाड आहे, बघा ना, चटण्याचा पेपर वाकवला तरी एकदम इझिली नाही ती पडत आहे। मुळात मी आहे ना तिखटचा फॅन आहे, मी मागच्या ब्लॉग मध्ये पण म्हटलं होतं, तर मी चटणी जास्त घेतल्याशिवाय हा आपल्यानी खपतच नाही। असा लतपत करायचा भाई, खरी मजा ही आहे। ठीक आहे, लहू लग गया। तुम्ही जर इथे आलात ना तर हेच घ्यायचं, कारण हेच इथलं फेमस आहे। इथे जर तुम्ही बघितलं ना चायनीज वडापाव पण आहे, मंचुरियन तर असतातच,
हे पण आहे चायनीज कटलेस आणि हा फेमस आहे इथला. सो तुम्हाला कटलेस तर ट्राय करायचंच आहे. 100.525%. आपल्याकडे मंचुरियन चीज फ्रँकी आलेली आहे आणि आपण मेक करताना बघितलं त्यांनी कसं बनवलं. त्यांनी कोबी घेतले, मंचुरियनचे बॉल्स घेतले पॅनमध्ये आणि पूर्ण त्याला फ्राय केलं आणि त्याच्यामध्ये त्यांचा फ्रँकी मसाला वगैरे टाकला जो स्वतः बनवतात ते. तर ते सगळ्या गोष्टी तर मस्त गरमागरम आलेली आहे छानपैकी आणि मस्त असं वरून त्यांनी चीज टाकलेलं आहे पूर्ण आणि फुल्ली लोडेड आहे ही पण. खतम टाटा बाय बाय. मस्त आहे, गरमागरम आहे आणि मंचुरियन मस्त असे थोडेसे हलके क्रंची पण लागतात आणि हलके नरम पण लागतात. फ्रेश आहे. त्याच्यानंतर चीजचा मस्तपैकी फ्लेवर येतो. चीज आता बऱ्यापैकी मेल्ट झालं आहे. त्याच्यानंतर यांच्याकडे ना तुम्ही सगळ्या डिशेस बघायला तर ऑब्व्हियसली चायनीज कॉर्नर म्हटल्यावरती मंचुरियन चटणी ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ही जर टेस्टी असली तर बाकी सगळे पदार्थ छान बनतात. असं कुठेही तुम्हाला कमी नाही वाटणार, सगळं फुल पॅक. लिटरली सांगतो, ह्या ज्या दोन्ही गोष्टी आपण खाल्ल्या ना त्या अप्रतिम होत्या. सो तुम्हाला इथे यायचं आहे आणि या दोन्ही गोष्टी ट्राय करायच्या. खूपच छान होत्या. म्हणजे अजिबात मन नाराज नाही होणार. आम्हाला माहितीच होतं बट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे. आजचा जो फूड ब्लॉग आहे ना तो खास करून आम्ही तुम्हाला सजेस्ट करणार आहे, कारण इतर वेळेला आम्हाला सजेस्ट करतात की इथे ते खा, इकडे हे खा, इकडे ते खा. बट आजचा जो विषय आहे ना मीरा रोड मधला तो आम्ही तुम्हाला सजेस्ट करणार आहे. सो हे एक बेस्ट होता. मीरा रोड मधला पहिलाच फूड आपण माऊली वडेवाले यांच्या इकडे येणार होतो आणि फूड कव्हर करणार होतो, पण हे शटर त्यांचं पूर्ण क्लोज होतं आणि आता तुम्ही मागे बघताय हाफ शटर ओपन आहे. भावनी जस्ट विचारलं की काका चालू आहे का, तर यस चालू आहे. फक्त आपल्याला एक 5 ते 10 मिनिटं थांबायचं आहे. त्याच्यानंतर आपण इथला आस्वाद घेऊया. हे मला ॲक्च्युली भावनीच सांगितलं होतं की ताईकडे पण छान मिळतं मिसळ, वडापाव आणि अजून बरेच पदार्थ. आणि याची सेकंड ब्रँच पण आहे मीरा रोड मध्ये, थोडा आतमध्ये आहे. अच्छा, हायवे पलीकडे, हायवे साईडला आहे. दादा ओळखला की नाही? या मित्रांनो आपलंच समजा, कारण आपला जो मित्र आहे मित मुंबईकर दादा त्याच्या फ्रेंडचं शॉप आहे आणि ते सुद्धा आपले चांगले मित्र आहेत ते दादा. सो हे त्यांचं एक शॉप आहे आणि आपलं दादा दुसरं कुठे आहे अजून एक? हां, सो सिल्वर पार्कला सेम ब्रँच आहे यांची, माऊली वडेवाले म्हणून. इथे दादा फेमस आपलं काय? वडापाव, मिसळपाव, कोथिंबीर वडी. सो या 3 गोष्टी फेमस आहेत, वडापाव, मिसळपाव आणि कोथिंबीर वडी. आपण इथला यांचा वडापाव टेस्ट करूया. ते गरम गरम मस्त मिरच्या पण तळल्या जात आहेत. क्या बात आहे. मस्त मिरच्या तळलेल्या, हिरवी चटणी आणि गोड चटणी. वड्याचा कलर आहे ना एकदम असा लाईट आहे. हां, ते युजली असा मस्त असं डार्क येल्लो वगैरे असतो, पण हा एकदम असा लाईट कलर आहे आणि मीडियम साईजचा वडा आहे. सुकी चटणीमुळे वडापावचं महत्त्व वाढतं, म्हणजे वडापाव रिच होऊन जातो. ओके, सो आपण गरमागरम वडापाव ट्राय करूया. हां, ये होता है मुंबईकर का असली वाईब. वडापाव एकदम मस्त आहे. असं वाटतं की आपण घरगुती वडापाव खातोय. वड्याचं वरचं कोटिंग आहे ते क्रंची आहे, आतली भाजी आहे ती एकदम सॉफ्ट आणि अशी मुलायम वाटते. आपण थोडंसं चटणीमध्ये डीप करून खाऊया. सुकी चटणी पण म्हणजे ना असं भेसळ असं वाटत नाहीये. एकदम फ्रेश, ताजा आणि घरगुती वडापाव खातं अशी चावेल. हा वडापाव मी डेफिनेटली तुम्हाला रिकमेंड करते की तुम्ही इथे या. स्टेशनपासून 2 मिनिटावर आहे आणि गरमागरम वडे आपल्याला दादा काढून देतात. सो वडापाव चांगला घेताच पाहिजे आणि ते अशा बऱ्याच गोष्टी आहेत, उसळ, मिसळ, सगळ्या गोष्टी. आणि मस्त इकडे हा एरियामध्ये मस्त चिल करून उभं राहून खाऊ शकतो. ही कोथिंबीर वडी आहे. 12 स्लाइस केल्यानंतर ते आम्ही फ्राय करतो. ऑर्डरवरती मला हाफ प्लेट हवी तर एक सिंगल पीस करतो. ओके, अच्छा, 25 रुपीज हाफ प्लेट, 50 रुपीज फुल. ओके. शेगाव कचोरीला आपल्याकडे कसे शेगाव शिवाय शेगाव कचोरी कुठे भेटत. ओके. शेगावला तिकडे जे कारागीर जे आहेत हो. ते मलाडला सेंट्रल किचन आहे त्यांचं, तिथे बनवतात अच्छा. आणि आपल्याकडे ट्रे मध्ये येतात. ओके. असा ट्रे असतो, त्या ट्रे मध्ये आपल्याला ते सप्लाय करतात. कोचपिरोडी घ्या, असं आपल्याकडे ट्रे मध्ये बनवतात. सेंट्रल किचन ओके आणि तिथे बनवतात आणि आपल्याकडे असे सप्लाय करतात. ती कचोरी डायरेक्ट इथे फ्राय करतो. ओके. ती शेगाव कचोरी आणि कोथिंबीर वडी. जर शेगाव कचोरी खायची असेल तर ते म्हटले की मिरची सोबतच खातात, बाकी पण त्यांच्याकडे चटण्या येत नाहीत, पण आता अवेलेबल आहेत कारण वडापाव वगैरे सगळ्याच गोष्टी दादांकडे मिळतात, तर त्याच्यामुळे या चटण्या दिल्या. हा चहा बाई, हा चहा
एकदम आणि मस्त. वडापाव संपलाय विषय राव. चहा पण एक नंबर टेस्टी आहे. कोथिंबीर वडी आत्ताच गरमागरम काढली. हा. आपण शेगावची कचोरी ट्राय करूया कारण ओके. याची तारीफ मगातपासून होती. आणि मी फर्स्ट टाइम खाणार आहे पण ना. फर्स्ट टाइम. ओके सो याच्या आतमध्ये पहिले काय मटेरियल आहे. मस्तपैकी अशी फुगलेली आहे बघा. तसंच ओपन करूया आपण. ओके वाव. हो भाई साहब. तर हे सगळं असं One side मटेरियल आहे material. याच्यामध्ये. ही मला वाटते मूग डाळ वगैरे आहे. पूर्ण जे काय मटेरियल आपण टेस्ट करून बघूया. आणि याच्यामध्ये ना कढीपत्ता वगैरे पण दिसतोय आणि साईडला ना मला मसाले लागलेले दिसतात या साईडला आतमध्ये. मध्ये मध्ये डाळी कढीपत्ता वगैरे सगळ्या गोष्टी. बडीसोप पण आहे याच्यामध्ये. आणि मला तर वाटतं बाकी चटण्यांची गरज पण नाहीये. अशीच छान लागेल. आपण मिरचीसोबत दादा बोलले तर मिरचीसोबत ट्राय करूया. बेस्ट कॉम्बिनेशन. तू ट्राय कर. मस्तच आहे. आतलं जे सारण आहे ना छोट्या कचोऱ्या असतात बघ ना जे बर्थडे पार्टी मध्ये गोलवाल्या त्या टाईपचं थोडं सारण वाटतंय. पण ते गोड असतं आणि हे गोड नाहीये. हा फरक आहे. हे तिखट आहे. मस्तच आहे. आज कळलं मला की नक्की शेगावची कचोरी ही कशा टाईपने खायची असते. कारण ती कचोरी असते ना जी बिकानेर वाल्यांकडे मिळते स्वीट्स वाल्यांकडे दही वगैरे टाकून सगळं. ती फक्त आजपर्यंत खाल्ली दही कचोरी. हा ही शेगावची कचोरी पहिल्यांदा ट्राय करतोय ते पण मीरा रोड मध्ये. प्रॉपर शेगावला जाणार आपण कधी ना कधी तरी तेव्हा पण ट्राय करणार. सो आता चटणी बरोबर ट्राय करूया. आणि मिरची तर खाऊच आपण त्यात काही वादच नाही. मी म्हणेन की सुकीची चटणी आहे ना सुक्या चटणी बरोबर खा. आणि मिरची भाई टॉपचा विषय. आणि चहा मेन तर चहा घ्या. सो आता शेगावची कचोरी ट्राय केली. खूपच मस्त होती आणि मी आणि भाऊनी फर्स्ट टाइम ट्राय केली. खूप मस्तच. जास्त आवडली. आणि आता आपण कोथिंबीर वडी ट्राय करणार आहोत. भाई कोथिंबीर वडी आपण अळूवडी असते ती कशी क्रिस्पी असते पण ही बघ ना सॉफ्ट आहे एकदम मुलायम आहे. आणि मस्त गरमागरम आहे. येल्लो कलर आहे प्रॉपर. गरमागरम टेस्ट करून बघूया. काय मुलायम आहे. हे वरचं कोटिंग आहे ना क्रिस्पी आहे पण आतमधून पूर्ण अशी लगेच विरघळली. एकदम सॉफ्ट. ते गुजरातीमध्ये खमण ढोकला ते येल्लो वाला काहीतरी असतं खमण तर ते वाला तशी आतली टेस्ट आहे. मला थोडा पिठल्याचा पण फ्लेवर येतोय. बाहेरून क्रंचीनेस आहे आणि टेस्टला एकदम अमेझिंग आहे. मीठ तिखट प्रॉपर आहे. कोथिंबीर वडी मी हायली रिकमेंड करते. सो मस्त झणझणीत आणि असं स्पेशल पदार्थ खाल्यानंतर आपण आता थोडंसं वेगळ्या ठिकाणी आलो आहोत. म्हणजे आम्ही जिकडे राहतो ना तिकडून जस्ट 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावरती सेंट झेवियर्स आणि बालाजी हॉटेल म्हणून तुम्ही लँडमार्क सांगितलं ना तर कोणी इकडे आणून सोडेल. आणि जस्ट रँडमली फिरत होतो तेवढ्यात आपल्या फॅमिली मेंबर्स भेटला. तर शी सेड की आमचं पण एक ज्यूस बार आहे. तर म्हटलं की काहीतरी एक गोड असं होऊन जाऊ देत. तर जगदंबा ज्यूस बार यांच्या आपण शॉपमध्ये आलेलो आहोत. सो आपण काय घेतले ना मी तुम्हाला थोड्या वेळातच दाखवते. ओके सो आपल्यासमोर 2 डिशेस आलेले आहेत. एक म्हणजे गोवा आईस्क्रीम. बाई बघूनच इतकं भारी वाटते ना. आणि एक म्हणजे जामून शॉट. तर आपण पहिले गोवा आईस्क्रीम ट्राय करू. मला जर आठवत असेल ना तर आपण कांदिवलीचा एक फूड ब्लॉग केला होता. तर तिकडे आपण जामून शॉट मी लाईफमध्ये फर्स्ट टाइम ट्राय केला होता. तर तो पण अमेझिंग होता. पण त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे किंवा साम्य आहे ते बघूया आपण. पण पहिले मी गोवा आईस्क्रीम ट्राय करणार. गुआवा आईस्क्रीम यांच्याकडे स्वतः बनवतात. ते ताई बोलली की आम्ही स्वतः इकडे स्टोअर करून स्वतः बनवतो. सो लेट्स स्टार्ट. पेरू आहे सोललेला पेरू आहे. आणि त्याच्यामध्ये आईस्क्रीम फिल केलंय भाई. हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यावरती मसाला स्प्रिंकल केलेला आहे. म्हणजे खूप इंटरेस्टिंग वाटते. म्हणजे मी तरी फर्स्ट टाइम पेरू कट करून खातो आणि त्याच्यावरती मसाला त्या टाइप मध्ये पण आईस्क्रीमचा लिपाण लावतो. 100.525 मेरी काय करते. एक तर पेरू त्यात आईस्क्रीम त्यात मसाला मीठ म्हणजे हे एकदम डिफरंट कॉम्बिनेशन आहे. जसं कुठे बघितलंच नाहीये. पहिले आईस्क्रीम खाऊ. आईस्क्रीम मध्ये बर्फ पण आहे. भाई काय सही आईस्क्रीम आहे भाई. एकदम डिफरंट आहे. अफलातून आहे डिश. याच्यामध्ये थोडंसं ना मीठ जास्त झालं. बाकी टेस्ट वाईज एकदम भारी आहे. आता आपण जामून शॉट ट्राय करूया. वा 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 अच्छी वातावरण इतकं अमेझिंग आहे. जामून शॉट कांदुलीचा पीक आहे. हे टॉप. भाई मी एवढं अस्सल आणि प्युअर असं मी आजपर्यंत बघितलं नाही. जामून शॉट एकदम ओजी टेस्ट आहे आणि मी प्रेमात पडले जामून शॉट. आपण कांदिवलीला प्यायलो होतं ते मला थोडंसं कडवट आणि असं डार्क वाटत होतं. पण हे त्याच्या तुलनेमध्ये असं हे वाटतंय सॉफ्ट वाटतंय आणि कडवट टेस्ट नाहीये बिलकुलही. गोड आणि प्रॉपर ओरिजिनल टेस्ट येते. वा
आपला अजून एक भरभक्कम पदार्थ आलेला आहे. वाव, थँक्यू. बघा ना कसलं भरलेलं आहे. स्ट्रॉबेरी दिलवाला, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. और ओके, आपण हे ट्राय करूया. दोस्तों ये सिर्फ दिल वाले जो लोग हैं ना उनके लिए बनता है, तो दिल वाला बनना बहुत जरूरी है लाइफ में. स्ट्रॉबेरी दिलवाला ट्राय करूया. मस्त त्यांनी असं सजवून दिलेलं आहे आपल्याला. पूर्ण स्ट्रॉबेरी आहे. जगदंबा मधलं स्पेशल गोष्ट त्यांनी तिथे ते ऑलरेडी मेन्शन केलेली आहे की इकडे हेच मिळतं म्हणून. तो आपण पण त्यातलं एक घेतलेलं आहे. आणि मी सांगितलं की मी महाबळेश्वरला आपण गेलो होतो, पण त्या महाबळेश्वरची जी स्ट्रॉबेरी आहे ना एवढीशी पण चाखायला नाही मिळाली, जी आता मीरा रोड मध्ये बसून तुमचा भाव टेस्ट करणार आहे. लक देख रहे हो दोस्तों, लक को इज्जत दो. आम्ही महाबळेश्वरला गेलो ना, आम्ही जरा पण आम्हाला टेस्ट करायला नाही मिळाली. नाही, ते पण ऑन सीझन गेलो होतो तरी सुद्धा आम्हाला तो चान्सच भेटला नाही. हा, 100%. भरपूर काय याच्यामध्ये मटेरियल आहे, जसं भाऊ बोलला. बापरे बाप, ह्याच्यामध्ये खूप काही आहे. स्ट्रॉबेरीचा आंबट गोडपणा येतोय, परत आतमध्ये ज्या काही गोष्टी आहेत पिंक कलरचं पण असं भरपूर काय काय याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. ड्रायफ्रुट्सचे तुकडे पण येतात मध्ये मध्ये, तर ती एक वेगळी मजा आहे. ते पिंक वाला काय आहे? ड्रायफ्रुट्स आहेत, बदाम, काजू आणि व्हिप क्रीम आहे, फ्रेश क्रीम आहे, स्ट्रॉबेरीज आहे आणि नारियलची मलाई आहे. हा, मी बोलली ना. तेच तेच आहे. कांदिवलीमध्ये कसं डिफरंट असतं की कांदिवलीमध्ये नारळच्या मलाईचं ते लोक शेक बनवतात हा. आणि स्ट्रॉबेरीची पीसेस कट करतात. पण आम्ही त्याचं म्हणजे स्ट्रॉबेरीचा आम्ही ज्यूस टाईप एक शेक टाईप बनवतो आणि मलाई आम्ही टाकून टाकतो आणि मग ते सगळे ड्रायफ्रुट्स वेगळे. म्हणजे त्यांचा कन्सेप्ट वेगळा आणि आमचा concept एक्स्ट्रा क्रिएटिव्हिटी. वेगळा. पण हे स्ट्रॉबेरी मँगोच्या सीझन मध्ये मँगो कोकोनट खाल्ला तर दुसरं कुठेच नाही खाणार. येस. एक खूप आधीपासून इच्छा होती की अशा टाईपचा काहीतरी पदार्थ टेस्ट करायचा होता. मी मागे ताईला म्हटलं होतं, कांदिवलीमध्येच म्हटलं होतं जेव्हा आपण कांदिवलीचा फूड ब्लॉग करत होतो, बट त्यावेळेला पॉसिबल नाही झालं. ते मीरा रोड ते करून दाखवलेलं आहे. ये तुमको जन्नत का दरवाजा दिखाएंगा दोस्तों. एक नंबर. आतली जी फिलिंग आहे ना मलाई वाली जी, बाप आहे. पूर्ण आतमधून नारळ खोकला होता, त्याच्यामध्ये एक एक गोष्टी पडत गेल्या ना, ते नारळाला 4 चांद लागले. सही आहे ना. सुपर. मन भरलं भाई, मन भरलं. हे मलाई पासून जे बनवलेलं आहे ना त्याची थिकनेस तुम्ही बघू शकता, एकदम घट्ट आहे. हायली रिकमेंड करेन. हा जो काही पदार्थ आहे ना तुम्ही इथे येऊन नक्की ट्राय करायचा आहे. स्ट्रॉबेरी दिल वाला, ये बड़ा दिल वाला है भाई. इसको खाओगे तो तुम्हारा मन अपने आप दिलवाला हो जाएगा. हा, त्यात काही वादच नाही. एकदम चुम्मा रे चुम्मा, गडगुम्मा बोलते. दोघांसाठी खूप आहे. हे नक्की ट्राय करा मित्रांनो. आता आपण त्या स्पॉट वरती आहोत ज्या स्पॉटने मीरा रोड लिटरली गाजवला होता. तुम्हाला माहित असेल, तुम्ही माझ्या मागे बघताय जोधपूर. किसको किसको आठवाय ये जोधपूर. या जोधपूरने एक वेगळीच हिस्ट्री बनवलेली आहे आपल्या मीरा रोड मध्ये. हे तेच जोधपूर आहे, हे खूप फेमस झालेलं आहे आणि त्याच्यामुळे मीरा रोड फेमस झालेला आहे. आणि या साईडला बघताय तुम्ही, हे बालाजी हॉटेल आहे. तो तुम्ही बघताय, हे जे बालाजी हॉटेल आहे ते आपल्या मीरा रोडचं एक फेमस हॉटेल आहे. आणि इथे बघाल ना सगळं रस्त्याला लागूनच छोटे छोटे स्टॉल्स आहेत. या साईडला असे छोटे छोटे शॉप्स आहेत आणि इथं बालाजी हॉटेल आहे, बट इथे हे छोटे छोटे सगळे शॉप्स आहेत खाण्याचे पिण्याचे. मस्त गोड आणि थंड पदार्थ खाऊन आता आपण आलोय हॉटेल कालवण हाऊस मध्ये. आणि इथे आल्यानंतर समजलं आपल्याला ओनर जवळ बोलून की ते सुद्धा आपल्या कोकणातलेच आहे. तर आपण प्रॉन्स तवा फ्राय ऑर्डर केले आणि सोबत तांदळाची भाकरी. बघूया आता आपण टेस्ट वाईज वगैरे. आणि इथला मीरा रोड मध्ये असं म्हणजे कोकणातली एक चव आपल्याला अनुभवायला मिळणार नाही, ती खरंच खूप. त्याच्यामुळे आम्ही आलो इकडे. त्याच्यामुळे आलो. ओके गाईज, आता आपण आहोत हॉटेल कालवण हाऊस अस्सल स्वाद यांच्या हॉटेलमध्ये. आणि आपण इथे 2 डिशेस ऑर्डर केलेल्या आहेत. एक तर प्रॉन्स तवा फ्राय मागवलेला आपण आणि एक बांगडा फ्राय. बांगडा मी फार आवडीने खातो, त्याच्यामुळे बांगडा मी ऑर्डर केलेला आहे, जो की आतमध्ये बनतोय किचन मध्ये. आई कसलं भरलेलं आहे, एक नंबर. आणि सोबत आपली तांदळाची भाकरी म्हणजे जीव. मी कोकणातला असल्यामुळे तांदळाची भाकरी किंवा तांदूळ हा प्रकार कोकणी माणसाकडे जास्त खाल्ला जातो. आपण ट्राय करूया. हा स्टार्टरचा प्रकार आहे. हे फ्राय केलेलं आहे, त्याच्यावरती कोथिंबीर टाकलेली आहे, कांदा आहे, इथे आपला ठेचा आहे. जी हिरवी चटणी येते ना ती नाहीये, हा ठेचा आहे. लिंबू तर भाई मॅन्डेटरी आहे. लिंबू बिना
आपला नॉनव्हेज पदार्थ कोणताही आहे ना तो फेल आहे, त्याच्यामुळे लिंबू तर पहिला पाहिजे, त्याला लिंबूला फर्स्ट प्रायोरिटी द्यायची. याच्या आधी तुम्ही मीरा रोडचा फूड ब्लॉग कुठे बघितला असेल नसेल माहित नाही, पण मी तरी कुठेच नाही बघितलं मीरा रोडचा फूड ब्लॉग. सो मला तरी वाटतं आपल्या चॅनल वरती आणि युट्यूब वरती पण रिअरली मीरा रोडचा हा ब्लॉग असणार आहे. तो जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्हाला आवडला हा एपिसोड तर. कोलंबीची साईज आहे ना मस्त आहे, ते खाल्ल्यावर असं वाटतं समाधान मिळते की आपण खरंच कोलंबी खातोय म्हणून. ती जास्त तिखट नाहीये, मीडियम तिखट आहे आणि एकदम सॉफ्ट आहे, एकदम सॉफ्ट आहे. ताई जी घरात कोलंबी करते ना ते एकदम कडक 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 दगडासारखे असतात लिटरली. आपला गरम गरम बांगडा पण आलेला आहे. मला खूप आवडली कोळंबी. तर आपण घरी बनवतो तर ऑब्व्हियसली वेगळं असतं, हॉटेलमधलं वेगळं असतं. रव्याचं कोटिंग आहे, म्हणजे आरामात अशी लहान मुलं वगैरे पण खाऊ शकतात. ड्राय नाही वाटत आहे बिलकुल, असं ज्युसी वाटतं. मेन म्हणजे भाकऱ्या पण मी घरी बनवते ना त्या खूप जाड जाड असतात. मला एवढ्या पातळ भाकऱ्या आजन्म जमणार नाहीत, पण ही एकदम ही साईज आहे भाकरीची आणि एकदम सॉफ्ट आहे. भाऊ बोलला तसं की प्रॉन्स असे सॉफ्ट आहेत, सो खायला असं छान वाटतं. शिजलेत पण छान. तांदळाची भाकरीचं सूप मस्त. माझा फेवरेट आहे बांगडा, तो फ्राय असू दे किंवा मग रसा असू दे. बांगडा खायचा ना तर असा मिडलचा घास तोडायचा. बांगडा काय शिजलाय बघा, प्रॉपर शिजलाय. वाव. हा जो घास तोडून खायचं जे सुख आहे ना मित्रांनो, रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. आणि फ्रेश आहे एकदम. हा ते समजतं ऍक्च्युली. मसाल्याचं प्रमाण थोडंसं आहे ना अजून पाहिजे होतं, म्हणजे असं लाईट बनवलेलं आहे. आणि मी या सगळ्या गोष्टी ह्याच्यासाठी मागवल्या ना कारण मला तुम्हाला सांगायचं होतं की इथे जर आला तर तुम्ही कुठली गोष्ट खायला पाहिजे कुठली गोष्ट नाही. मी तुम्हाला रिकमेंड करेन की ही जी कोलंबी आपण घेतली कोलंबी तवा फ्राय ती तुम्ही नक्की ट्राय करा. सही आहे एकदम, खूप छान आहे, खूप भारी आहे. एक गोष्ट आहे की मी विचारलं आता त्या सरांना तर ते म्हटले की आपली जी फिश आहे ना ती दररोजची भाऊच्या धक्क्यावरून येते. दररोजची फिश फ्रीजर वगैरे करून ठेवत नाही. एक खूप सुंदर गोष्ट वाटली. तर मित्रांनो आता आपण आहोत शांतीनगर सेक्टर 3 मध्ये. तर माझ्या मागे पण तुम्ही एक बघू शकता, थोडंसं झूम करून दाखव रे कॅमेरामॅन भाऊ. तर तिकडे एक चायनीज कॉर्नर आहे भाजीवाल्यांच्या जस्ट मागे, आणि एक चायनीज कॉर्नर आहे या साईडला रूपम्स किचन म्हणून. तर हे रूपम्स किचन आमच्यासाठी खूप जवळचं आहे आणि माझी आणि भाऊची पार्टी थोडीफार इथेच ठरलेली असते याच ठिकाणी. आम्ही मीरा रोडमध्ये दुसरं कुठेच आम्ही चायनीज खात नाही. तर याची एकदम स्पेशल गोष्ट आहे म्हणून आम्ही हे फूड शेवटीला ठेवलेलं आहे की आपण अगदी डिटेलमध्ये सांगू. कधी काय असेल ना आम्हाला ते घरी पण चायनीज खायचं मीरा रोड मध्ये तर आम्ही भाई इकडेच खातो. म्हणजे इतर ठिकाणी मिळत असेल पण माहित नाही, भरपूर ठिकाण. मीरा रोड खूप मोठा आहे भाई. मीरा रोड मधून ठाण्याला जाऊ शकतो, विरार सुरत साईडला जाऊ शकतो, मुंबई साईडला जाऊ शकतो. म्हणजे विचार करा मीरा रोड किती मोठा आहे. बट आमचं फेवरेट बघायला गेलं ना हेच आहे रूपम्स किचन. तर हे आपण आमच्या हक्काचं आणि मालकीचं पण बोलू शकतो हॉटेल आहे. हे अंकल आहेत, ते अंकल काय बोललो तर एकदम लहान आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता इकडे बसण्यासाठी फार कमी असा एरिया आहे, पण कोझी वाईब आहे. आणि इथलं चायनीज म्हणजे जे टिपिकल चायनीज असतं ना तर त्याचप्रमाणे इथली टेस्ट आहे. आमच्या नेहमीच्या 2 गोष्टी ठरलेल्या आहेत, एक शेजवान फ्राईड राईस आणि दुसरी गोष्ट म्हणजे मंचुरियन सूप. ग्रेव्ही सूप काय तुम्ही, आम्ही याच गोष्टीमध्ये कन्फ्युज होतो. मंचुरियन ग्रेव्ही हाच कॉर्नर ठरलेला असतो. करण्याच्या अगोदर याची ग्रेव्ही तर खूप जास्त ऑसम आहे. याच्यामध्ये कांदा आहे, कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे, मिरची असते, त्याच्यानंतर शिमला मिरची असते, अद्रक लसूण या सगळ्या गोष्टी असतात ज्या चायनीजमध्ये असायला हव्यात. ग्रेव्हीचं टेस्ट सांगते कशी लागते. मला माहीत नाही आता मीरा रोडमधून जर कोणी असेल तर मला नक्की सांगा की दुसऱ्या ठिकाणी चायनीजमध्ये कुठे मिळतं चांगलं, पण ही टेस्ट कुठेच नाही आहे. म्हणून आम्ही इतकी वर्ष झाली, म्हणजे मला आता मी काउंट पण नाही करू शकत. याच्या 2-4 दुकानं सोडून जस्ट बाजूला पण आहे चायनीज कॉर्नर, पण आम्ही तिथे नाही जात. एकदा आम्ही टेस्ट केलं होतं पण म्हटलं की नाही, या इकडची चव आपल्याला कुठेच मिळणार नाही. आणि इथे आल्यावर ना ही डिश तर डेफिनेटली ट्राय करायची आहे. म्हणजे मी आवर्जून सांगते मंचुरियन ग्रेव्ही हायली रिकमेंड करते, कारण मी ऑलरेडी टेस्ट केलेलं आहे म्हणून तुम्हाला वाटेल मी लगेच सांगते, तर तसं नाहीये. हे आम्ही स्वतः खातो नेहमी, आमचं नेहमीचा स्पॉट ठरलेला आहे. मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. फैमिली देखती है वरना लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? सुप्पी त्या गोळ्याला असं थंड केलं ना आपल्याला सांगू नाही शकत.
जरा भारावून गेले की म्हटलं आपलं हक्काचं आहे तर तुम्हाला आवर्जून सांगावं, पण माझं इकडे बट्ट्याबोळ झालंय, मस्तिष्क हल्लं. हळूहळू ट्राय करायचं मित्रांनो. आला तर घाई गडबड करू नका, आता माझ्यासारखे वांदे होऊन जातील. तुम्ही कांदा वगैरे एकदम बारीक चॉप केलाय बघा, हे कोबी वगैरे एकदम प्रॉपर बारीक चॉप केलं दिसतं. तर कांदा असा थोडा उभ्या स्लायसेस मध्ये आहे, म्हणजे जास्त एक्सप्लेन करण्यासारखं नाहीच आहे. भारी आहे. 100 पैकी 1000 मार्क. हा बस समजून जा. शेजवान फ्राईड राईस पण इथे छानच हा मिळतो. सेजवान फ्राईड राईस खूप मस्त असतं. आणि ही जी शेजवान चटणी आहे ना ती पण टेस्टला खूप भारी आहे. म्हणजे टाइमपास आम्ही नेहमीच मागतो त्या अंकलकडून. आणि जेव्हा जेव्हा आम्ही पार्सल घरी ऑर्डर करतो ना तेव्हा पण आम्ही चटणीची क्वांटिटी जास्तच मागतो त्यांच्याकडून, कारण टेस्ट खूप भारी आहे. ये तो भाई मॅन्डेटरी आहे, तुम किधर भी जाओ. टाइमपास या नावानेच चायनीज ओळखला जातो. फायनली आपला आजचा मीरा रोडचा फूड ब्लॉग कम्प्लीट झालेला आहे. तो बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण ट्राय केल्या, खूप जास्त लेवलला जाऊन आज ट्राय केलेल्या गोष्टी. नेहमीपेक्षा जे फेवरेट फूड होते आमचे त्याच्यापैकी जवळजवळ हे एक आपलं फेमस आहे रूपम्स किचन म्हणून. ते सगळे मी ऍड्रेस तुम्हाला प्रॉपर सगळं डिस्क्रिप्शन मध्ये देईन, तुम्ही डिस्क्रिप्शन पण बघत जा. माऊली वडेवाले आहेत, त्यांच्याकडचा वडापाव, शेगावची कचोरी, कोथिंबीर वडी म्हणा, कटलेस तर भाई कटलेस एक नंबर. जगदंबकडचं ते नारळामधलं एक नंबर भाई, ते तर खाल्लाच विषय. कोळंबी आता आपण खाल्ली, ती पण मस्त होती, फक्त बांगड्याची टेस्ट कमी होती. इव्हन त्या बांगड्यामध्ये आतमध्ये मसाला मुरायला पाहिजे होता. बट फिश बोलू ना तर फिश एकदम फ्रेश होती. एकदम फ्रेश. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट फूड ब्लॉग कुठला केला पाहिजे कमेंट डाऊन करा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. चला बाय. नमस्कार मित्रांनो. परत बोल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आला वॉचमॅन आला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि नाही परत कट कर, सॉरी. तुम्हाला माहीत असेल, अरे यार नाही फूड जिथलं तसंच